विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव. तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय, जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाची जी पूर्वपीठिका आहे किंवा हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाबद्दल जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे वारकरी संत आहेत किंवा संत साहित्य आहे, मग हे वारकरी संतांचं जे साहित्य आहे त्याला आपण संत साहित्य म्हणतो. मग हे जे संत साहित्य म्हणजे काय किंवा वारकरी संप्रदायामध्ये जे साहित्य आहे त्याला संत साहित्य म्हटलं जातं. मग नेमकं हे साहित्य म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू. संत साहित्य म्हणजे काय तर मुख्यतः महाराष्ट्रातील भागवत संप्रदायाच्या संतांनी निर्माण केलेले जे साहित्य आहे, बघा, महाराष्ट्रामधील जे भागवत संप्रदायालाच आपण वारकरी संप्रदाय असं देखील म्हणतो. ह्या संप्रदायातील संतांनी निर्माण केलेले जे साहित्य आहे त्याला आपण काय म्हणतो, संत साहित्य. आणि हे जे संत साहित्य आहे हे मुख्यतः 13व्या शतकामध्ये म्हणजे 13व्या शतकाच्या अखेरीला निर्माण झालेला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही जी गीता टीका लिहिली तिथपासून, म्हणजे बघा, 13व्या शतकाच्या अखेरीसपासून ते थेट 16व्या शतकापर्यंत, म्हणजे 16व्या शतकातील रामदासांच्या दासबोध हा जो साहित्य प्रकार आहे, इथपर्यंत विठ्ठल भक्तीच्या परंपरेत निर्माण झालेले जे साहित्य आहे, त्या संतांनी जे निर्माण केलेले साहित्य आहे, त्या साहित्याला मुख्यत्वे आपण संत साहित्य म्हणून संबोधले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जवळजवळ ही जी रचना आहे, म्हणजेच ज्ञानदेवांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया घातलेला आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म, बरोबर, हा जो संप्रदाय आहे, भागवत संप्रदाय म्हणा किंवा वारकरी संप्रदाय आहे, हा महाराष्ट्रातील एक सर्वाधिक लोकप्रिय असा संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाला आपण भागवत किंवा माळकरी या अन्य नावांनी देखील आपण ओळखला जातो किंवा सर्वत्र ओळखतात. या संप्रदायामध्ये अनेक संतांनी काव्यलेखन केलेलं आहे. त्यामध्ये वैदिक धर्मांतर्गत हा संप्रदाय आल्यामुळे वैदिक धर्माचे प्रमाण मानलेले वेद, उपनिषदे, भगवद्गीता, भागवत, ब्रह्मसूत्रे, पुराणे इत्यादी संस्कृत ग्रंथांना या संप्रदायाने प्रमाण मानलेले आहे. आणि हे जे वरील जे सगळे ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथांबद्दल या वारकऱ्यांच्या मनात नितांत आदर आणि श्रद्धा असल्याचे जाणवते. हा जो वारकरी संप्रदाय आहे, हा अद्वैत तत्वज्ञानावर दृढ असा विश्वास ठेवणारा संप्रदाय आहे. त्यामुळे या संप्रदायामध्ये अनेक संतांनी हरिहर ऐक्य, नाममहात्म्य, भक्ती अशा अनेक विषयांवर काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. वारकरी संतांनी भक्तीचं एक साधन म्हणून काव्याकडे पाहिले आणि काव्यलेखन ही संतांच्या दृष्टीने एक प्रकारे भक्तीची साधनाच होती. मोक्षप्राप्तीसाठी भक्ती कर्ममार्ग आचरत असताना अनवधानाने किंवा अजाणतेपणे संतांकडून काव्यलेखन झालेले आहे. त्यामुळे संत काव्य सहजतेने आणि अकृत्रिमपणे निर्माण झालेले आहे. असं म्हणतात, अंतरीचे घावे स्वभावे बाहेरी. या न्यायाने संत काव्य निर्माण झालेले निर्मळ खळखळणाऱ्या झऱ्यांप्रमाणे संत काव्य हे निर्मळ आणि सहज नैसर्गिकपणे समाजासमोर आलेले आहे.
समाजाला त्यातील नैसर्गिकता, सहजता आणि भाव आवडला. त्यामुळे अनेक पिढ्यानी पिढे संत काव्य गात गातच घडल्या आणि संत काव्याच्या भक्तीचे मळे जे आहेत ते फुललेले आहेत. संत समाजातील विविध सामाजिक स्तरातून आलेले होते. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतातून देखील आलेले होते. संत मंडळी जी आहे, ही जी संत मंडळी आहे ती ब्राह्मणांपासून अंतजपर्यंतच्या विविध जातीतील संतांनी निर्माण झालेले होते. सामाजिक समतेचा वस्तुपाठ या संतांनी समाजासमोर आणून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच वारकरी संप्रदायांनी जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायातील जी संत मंडळी आहे त्यांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली असं म्हटलं गेलेलं आहे. समाजातील जो विविध घटक आहेत, समाज घटक आहेत, त्यांच्या अनुभूती संत काव्यात आलेल्या आहेत. संत काव्य लिहिणारे जे संत आहेत त्यांच्या नावावरून एक नजर टाकली तर सहज लक्षात येते की हे जे संत आहेत हे संत वेगवेगळे व्यवसाय करीत होते. त्यातील नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, इतर अनेक संत ह्या वारकरी संप्रदायात आलेले आहेत. मग विसोबा खेचर असतील, जनाबाई असतील, गोरा कुंभार, सवतामाळी, संत निळोबा, संत तुकाराम, एकनाथ, कान्होपात्रा, बहिणाबाई अशा कितीतरी वेगवेगळ्या प्रांतातून समाज घटकातून येऊन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ह्या साहित्याला आपण संत काव्य म्हणून ओळखतो. त्यानंतर हा जो संत साहित्य आहे ह्या संत साहित्याचे जसं ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया घातला म्हणजे संत साहित्याचा वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे तो ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यांनी ह्या संप्रदायाचे अनुयायी जे आहेत ते इथेच होते आणि ह्या संप्रदायांनी म्हणजे पंढरीचा विठ्ठल हे या संप्रदायाचे आद्य दैवत आहे, आराध्य दैवत आहे आणि या दैवतामध्ये हरी आणि हर यांचे ऐक्य निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील शैव आणि वैष्णव संप्रदाय येथे एकत्र आले. म्हणजेच बघा ह्या संप्रदायामुळे ह्या संप्रदायाच्या पलीकडे जाऊन जातीभेदातील असे समतावादी तत्वज्ञान या दैवतांच्या भक्तीमधून संतांनी पुढे आणलेले आहे आणि त्यामुळेच भागवत संप्रदाय जो आहे हा वारकरी संप्रदाय जो आहे तो सर्व समावेशक म्हणून ओळखला जातो. इथे हा जो वारकरी संप्रदाय आहे ह्या वारकरी संप्रदायाचे जे स्वरूप आहे म्हणजे संत साहित्याचे हे जे संत साहित्य आहे वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे जे स्वरूप आहे ते थोडक्यात आपण इथे बघूयात. म्हणजे हे जे संत साहित्य आहे हे कुठल्या प्रयोजनातून ह्या साहित्याची निर्मिती झालेली आहे तर ती म्हणजे धार्मिक प्रयोजनातून. ही जे साहित्य निर्मिती झालेली आहे हे जे संत साहित्य निर्मिती झालेली आहे ते कुठल्या प्रयोजनातून तर धार्मिकतेच्या प्रयोजनातून. बघा आपण म्हणतो पाऊली चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट म्हणजेच सामान्य जन जो आहे सामान्य जनतेतला पंढरीची ओढ लागली. विठ्ठलाच्या सावळ्या रूपाने सामान्य जनांना काय केलेलं आहे मोहित केलेले आहे. त्याच्या भक्तिभावाने त्याच्या विठ्ठलाच्या भक्तिभावाने सगळीकडे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग उठून वारकरी पंथाचा वेल जो आहे तो गगनावर गेलेला आहे आणि अशा प्रेरणेतूनच ही जी वारकरी पंथाची निर्मिती आहे ती झालेली आहे आणि त्याचे आद्य प्रवर्तक म्हणून संत ज्ञानदेव
संत नामदेव ह्यांना मानण्यात येऊ लागले. बहिणाबाई एका अभंगात ह्या वारकरी पंथाचे स्वरूप स्पष्ट करून देतात. बघा, बहिणाबाईंचा एक अभंग. संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया बांधियेले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया बांधियेले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, नामा तयाचा किंकार तेने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करारे सावकास तुका झालासी कळस, तुका झालासी कळस. बघा, ह्या एका अभंगातनच वारकरी पंथाचे जे स्वरूप आहे हे संपूर्ण स्वरूप सामावलेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांनी वारकरी पंथाचे मूळ रुजवले आणि त्याचा विस्तार संत एकनाथ आणि संत तुकाराम आदी संतांनी केलेला आहे. म्हणजेच यादव काळात उदयाला आलेला हा पंथ पुढे खूप विस्तारत गेला आणि आपल्या अभंगाद्वारे या पंथाने सामाजिक जीवनात खूप मोठी आध्यात्मिक क्रांती घडवून आणलेली आहे. आज आपण बघतो की पंढरपूर हे आपल्या आध्यात्मिक पीठाचे केंद्र बनून भजन कीर्तनाद्वारे सामाजिक जे समाज जीवन आहे त्या समाज जीवनाला भक्तीचे आध्यात्मिक धडे या पंथांनी दिलेले आहेत. इथे संत साहित्य निर्माण झालं म्हणजे त्याच्या मागे कुठलीही कोणतीही शुद्ध वाङ्मयीन अशी प्रेरणा नव्हती, तर त्यामागे फक्त म्हणजे त्या ठिकाणी वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती किंवा व्यक्तिगत यशाची देखील अपेक्षा नव्हती. फक्त होता तो काय, तर समाजहिताची व्यापक दृष्टिकोन होता. समाजातील जी उतरती कळा किंवा म्हणजे यादवांच्या राजवटीत जी उतरती कळा आली होती किंवा मुसलमानी आक्रमणांमुळे समाज जीवनापासून संत काय झालेले होते, अलिप्त झालेले नव्हते आणि ज्या भागवत संप्रदायाचा एक भाग म्हणून संत साहित्य निर्माण झाले. त्यामध्ये समाजहिताचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यानंतर धर्मशुद्धीची गरज देखील होती आणि देशी भाषेची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी भाषेची आवश्यकता होती. या पद्धतीने हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायातील जे साहित्य आहे ते साहित्य भक्तीचा सोपा मार्ग करून दाखवल्याने साहित्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना भक्ती मार्गामध्ये आणण्याचा खूप महत्त्वाचा असा उद्देश ह्या संत साहित्यात ह्या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. इथे आपण वारकरी संप्रदायाबद्दल थोडक्यात म्हणजे बघा की जवळजवळ 650 वर्षापूर्वी संत मंडळांनी, ही जी संत मंडळी आहे ह्यांनी महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट अशी क्रांती केली आणि तिच्या विविध अंगांविषयी म्हणजे ही क्रांती त्यांनी काय केलेली आहे की त्यांनी एक आग्रह धरला आणि ह्या आग्रहाचा खरंच खूप महत्त्वाचा असा फायदा झालेला आहे. आपण आज या व्हिडिओमधनं फक्त वारकरी संप्रदाय आणि वारकरी साहित्य कसं निर्माण झालं, त्याचं स्वरूप काय हे समजून घेतलंय. इथून पुढे जे व्हिडिओ आहेत ते आपण संपूर्ण वारकरी संप्रदाय समजून घेणार आहोत. धन्यवाद.